नमस्कार, आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। पवनीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध काँग्रेस उमेदवार शालिनी नंदरधने। भंडारा जिल्ह्यातील पवनी नगर परिषद निवडणुकीची रणधुमारी चांगलीच रंगू लागली असताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ शालिनी धर्मेंद्र नंदरधने यांनी मतदारांशी संवाद साधताना आपल्या प्राधान्य क्रमांकाची स्पष्ट मांडणी केली आहे। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्या म्हणाल्या। पवनी शहरात सातत्याने वाढणाऱ्या नागरी गरजा, पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज व्यवस्था, महिला आणि विकासासाठी संधी यावर ठोस उपाययोजना करण्याची वेळ आली आहे। काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही विकासाभिमुख कार्याची नवी दिशा देऊ। निवडणूक मैदानात भाजप, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि काँग्रेस यांच्यात चारही बाजूंनी चुरूस निर्माण झाली आहे। मात्र युतीतील तिन्ही पक्षांनी स्वतंत्र उमेदवार दिल्याने काँग्रेसला संधी वाढल्याचे स्थानिकांमध्ये चर्चेली जात आहे। काँग्रेस नेते धर्मेंद्र नंदरधने यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या पथकाने प्रचारात आघाडी घेतली असून विविध प्रभागात पक्षाला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे। घराघरात भेटी, महिलांशी संवाद, युवकांसोबत बैठका, नागरिकांशी चर्चा यामधून पक्षाचा जनाधार वाढताना दिसत आहे। बातचीत दरम्यान काँग्रेस नेते धर्मेंद्र नंदरधने म्हणाले, पवनी शहराला सक्षम, पारदर्शक आणि जबाबदार नगर परिषद देणे हा आमचा उद्देश आहे। महिलांच्या सुरक्षेसाठी उपक्रम, नागरिकांसाठी सुलभ प्रशासन तसेच स्वच्छ व हिरवेगार पवनी निर्माण करण्यासाठी आम्ही ठोस पावले उचलणार आहोत। पवनी नगर परिषद निवडणुकीत प्रचाराचा उत्साह दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांची उत्सुकता कमालीची आहे। काँग्रेस उमेदवार सौ शालिनी नंदरधने यांच्या कार्यक्रमांना मिळणारा प्रतिसाद पाहता नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत त्यांचे स्थान अधिक बळकट होत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे। भंडारा जिल्ह्यातील पवनी नगर परिषदेची निवडणूक या ठिकाणी होऊ घातलेली आहे आणि या निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं सौ शालिनीताई धर्मेंद्र नंदरधने ह्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार नगराध्यक्ष पदाकरिता या ठिकाणी उभे आहेत। ताईबद्दल जर सांगायला गेलं तर अनेक सामाजिक संस्थेमध्ये त्यांचं काम सुरू आहे। विविध संस्थांचे पदाधिकारी म्हणून ते काम करत आहेत। बँकेच्या संचालिका म्हणून पण त्यांचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि सामाजिक कार्यात अत्यंत अग्रेसर असलेल्या शालिनीताई ह्या पवनी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाकरिता या ठिकाणी उभे आहेत। निश्चितच पवनी नगर परिषदेच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचा संकल्प असेलच। काय संकल्प आहे आणि कशा पद्धतीने ते पूर्ण संकल्प सिद्धीस नेणार आहेत याबद्दल आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया। आपल्यासोबत आहेत सौभाग्यवती शालिनीताई धर्मेंद्र नंदरधनेजी। ताई, आपलं आकाश न्यूजमध्ये स्वागत आहे। आपण पवनी नगर परिषदेकरिता नगराध्यक्ष पदाकरिता काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी रिंगणामध्ये आहात। सर्वप्रथम आपण नाव सांगावं आणि आपली काय भूमिका आहे निवडणुकीसंदर्भातली याबद्दल सांगावं। मी शालिनी धर्मेंद्र नंदरधने, मी अध्यक्षपदाची उमेदवार आहे। मी पवनीचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहील आणि पवनीत माहितीच आहे आपल्याला की पवनीची काय आता दुर्दशा झालेली आहे। पवनीत आरोग्य आहे, शैक्षणिक आहे, पर्यटन आहे, तर म्हणजे इथे काही हेच नाही। तर त्यामुळे आपण रोजगार आणू, जास्तीत जास्त म्हणजे जे बेरोजगार मुलं आहेत त्यांना रोजगार देण्याचे काम, कुठली तरी छोटीशी कंपनी किंवा काही असंही करू। पर्यटन स्थळाच्या मार्फत इथे रोजगार वाढवण्याचं आपण काम करू। आपण विविध महिला बचत गटाच्या पण पदाधिकारी म्हणून काम करत आहे आणि विशेषतः या संदर्भातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी असे काही योजना आपल्याकडे आहे? महिलांसाठी पण असं म्हणजे घरगुती असं काही काम आणण्याचं काम करू आपण। म्हणजे घरबसल्या महिलांना काही काम मिळालं पाहिजे किंवा कुठलं तरी उद्योग आणू आपण जशी। आणि बाकीचे बचत गटाच्या मार्फत आहे, त्यामुळे जे जमेल त्यापरी मी करण्याचा प्रयत्न करेल। आता आपण नगराध्यक्ष पदाकरिता या ठिकाणी उभे आहात, काय मतदारांना आव्हान आहे? मतदारांना हे आव्हान आहे की मला म्हणजे मी अध्यक्षपदासाठी उभी आहे, तर मला आणि माझ्या पूर्ण जे उमेदवार आहेत नगरसेवक 20ही आमच्या पूर्ण टीमला जास्तीत जास्त भरघोस मताने विजय करून द्यावा, मी जनतेला आवाहन करते। धन्यवाद। तर ह्या होत्या सौ शालिनी धर्मेंद्र नंदरधने, काँग्रेसच्या वतीनं नगराध्यक्ष पदाकरिता या ठिकाणी उभे आहेत। निश्चितच त्यांचा
पवनी शहराच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प जो आहे तो त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे आणि मतदारांना आवाहन केलं आहे की त्यांनी जास्तीत जास्त मतांनी ताईंना या ठिकाणी निवडून द्यावं असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. जिल्ह्यातील पवनी नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आता काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून शालिनीताई धर्मेंद्र नंदरदेनेजी निवडणुकीच्या मैदानामध्ये उभे आहेत. प्रचंड प्रतिसाद जनतेचा या ठिकाणी पवनी शहरातून मिळतो आहे हे आता एका सर्वेमध्ये लक्षात येतो आहे आणि त्यांचं पूर्ण प्रचाराची धुरा जे सांभाळत आहेत त्यांचे पती धर्मेंद्र नंदरदेनजी आपल्यासोबत आहेत. यांच्याबद्दल सांगायचं झालं तर धर्मेंद्र नंदरदेनजी हे भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्ह्याचे महासचिव म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत आणि विशेष करून गेल्या अनेक वर्षापासून पवनी नगर परिषदेवर ते सत्तेमध्ये पण राहिलेत. नगरसेवक म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे, नगर परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून बघितलं, सभापती म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे आणि त्यांच्या कार्यकालावधीमध्ये पवनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी एक अत्यंत मौलिक कार्य या ठिकाणी केलेलं आहे. अत्यंत प्रशासनिक अनुभव नगर परिषदेच्या कामाचा त्यांच्या पाठीशी आहे आणि निश्चितच या प्रशासकीय अनुभव जो कामकाजाचा आहे त्याचा फायदा नगराध्यक्षपदासाठी या ठिकाणी होणारच आहे. एकंदरीत नगर परिषदेची काय भूमिका आहे आणि या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोणती योजना त्यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये मांडलेली आहे याबद्दल आपण सविस्तर चर्चा माननीय धर्मेंद्र नंदरदेनजी यांच्याकडून जाणून घेऊया. साहेब, आपलं स्वागत आहे आमच्या आकाश न्यूजमध्ये. नमस्कार. आपण गेल्या अनेक वर्षापासून पवनी नगर परिषदेच्या राजकारणामध्ये सक्रिय आहात. माझ्या माहितीनुसार आपण उपाध्यक्ष म्हणून राहिले, सभापती म्हणून राहिलेत, नगरसेवक म्हणून ते आपण पद या ठिकाणी केलेले आहेत आणि तुमचं सभापती असताना उपाध्यक्ष असताना एक चांगले कामंसुद्धा आपण त्या माध्यमातून पवनी शहरामध्ये केलेली आहेत. आता ही यावर्षीला जी सार्वत्रिक निवडणूक होत आहे ही महिलांसाठी राखीव आहे आणि आपल्या सौभाग्यवती या ठिकाणी निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. एकंदरीत काय भूमिका आहे या पवनी शहराच्या विकासासंदर्भातली? मी माझा अनुभव सांगेन की याआधी पवनी नगर परिषदमध्ये 1996 पासून मी सलग 3दा निवडून आलो आहे आणि त्यानंतर माझा लहान भाऊसुद्धा निवडून आला आहे. मी विविध पदं भूषवले आपण सांगितल्याप्रमाणे आणि नगरपालिकेचा प्रशासकीय अनुभव हा खूप महत्त्वाचा असतो. ज्या पद्धतीनं मी विरोधी पक्षनेता पण राहिलेला आहे तर मी सत्ताधाऱ्यासोबत ज्या पद्धतीनं झगडत होतो, भांडत होतो तर त्यामुळे मला प्रत्येक योजनाची माहिती, प्रत्येक समस्यांची जाणकारी, प्रत्येक कुठलंही काम असो त्याच्याबद्दल लढण्याची तयारी हे सगळी मी केलेली आहे. त्याच्या अनुभवातूनच माझ्या पत्नीला 2016मध्ये तिकीट मिळाली होती आणि आज 2025ला सुद्धा तिकीट मिळाली. म्हणजे काँग्रेस पक्षाने मला 2दा नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली आहे. हा माझा अनुभव, माझा लढवय्या स्वभाव, काँग्रेस पक्षासोबत एकनिष्ठ आणि निष्ठावान म्हणून जे मी कार्यकर्ता राहिलेलो आहे त्याच्यामुळे मला मिळालं आहे. आज नगरपरिषदेची जी भूमिका आहे आपली, जे कामं आम्ही केलेले आहेत, माझ्या प्रभागातून मी यामुळे निवडून आलो की माझ्या प्रभागामध्ये संपूर्ण सोयीसुविधा मी उपलब्ध करून दिल्या. जसं रस्ते असो, पाणी असो, नाली असेल, त्याचप्रमाणे माझ्या एरियामध्ये बाजार परिसर येतो. बाजार परिसर येत असल्यामुळे जसे बाजारामध्ये ओट्याचे बांधकाम, मच्छी मार्केट, त्याप्रमाणे अशा विविध सोयीसुविधा प्रभागात उपलब्ध करून दिल्यामुळे मी सलग निवडून येत आहे. आणि गावामध्येही सुद्धा जसं आमचं बजेश्वर मंदिर आहे त्या परिसरामध्ये लोकांसाठी किचन शेडची व्यवस्था केली. त्याच्यानंतर तिथं पर्यटनासाठी रेलिंग, पिचिंग आणि घाट दुरुस्त्या केल्या. त्याचप्रमाणे जसं MIDC आहे त्याच्यासाठी सुद्धा उद्योगधंदे येतील म्हणून प्रयत्नसुद्धा केले, जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. बंडूभाऊ सावरबांदे यांच्या माध्यमातून आम्ही खूप भरपूर काम करण्याचा प्रयत्न केला. जिथं MTDC आहे पर्यटक निवासस्थान, तर त्याच्यासाठी जागेसाठी प्रयत्न केला. त्याच्यानंतर क्रीडा संकुलच्या जागेसाठी नगरपालिकेने क्रीडा संकुलला जागा दिली, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला. आणि आमचं असं
म्हणजे माझे एवढं असं आहे की त्यावेळेस 1998ला आम्ही सिमेंट रोड आणला पवनीमध्ये, जो 2 किलोमीटरचा सिमेंट रोड बनलेला आहे. चंडिका देवस्थान ते गेट आणि गेट ते आपलं ताराबाई बगीचा, हा त्यावेळेस आम्ही कल्पना केली की सिमेंट रोड व्हायला पाहिजे 98पासून. आता हे तर सिमेंट रोड आता केव्हाही तयार करतात, डांबर रोड बनवणंच बंद केलं आहे. पण तुम्ही आता सिमेंट रस्त्याची आठवण केली, चांगला मुद्दा आपण या ठिकाणी मांडला. तर आता सध्या शहरातली जी बकाल परिस्थिती दिसतो आहे आणि गेल्या 5 वर्षामध्ये शासनाचा अनेक या ठिकाणी निधीला करोडो रुपयाचा निधी आला, पण त्या निधीचा गैरवापर झाला असा खुद्द सत्तेतीलच आमदार या ठिकाणी आरोप करतो आहे आणि सत्तापक्षातीलच नेते या ठिकाणी आरोप करत आहे. आणि एकंदरीत स्थिती बघितली तर संपूर्ण रस्त्यांची बकाल अवस्था या ठिकाणी दिसतो आहे. याला कसं आपण म्हणजे जनतेपुढे जाणार? आता बघा, आमच्याकडे वाढीव पाणी पुरवठा योजना आली, ती आली 2017मध्ये. आणि तिचं काम म्हणजे पूर्ण सिमेंट रोड झालेले होते, ते पूर्ण फोडण्याचं काम केलं. त्याच्यानंतर गडर लाईनचं काम आलं. गडर लाईनच्या कामाने संपूर्ण रस्ते फोडले. सिमेंट रोडची संपूर्ण शहरामध्ये वाट लावून ठेवली यांनी. जे झालेले होते ते संपूर्ण खोदून काढले आणि त्याचं म्हणजे ते भरून पूर्ण सिमेंटीकरण करायला पाहिजे होतं, ते केलं नाही. त्याच्यामुळे लोकांना 4 ते 5 वर्ष असा त्रास झाला आहे की लोकांच्या कोणाच्या मणक्याच्या समस्या सुरू झाल्या, पाठीचे समस्या, कमरेच्या समस्या सुरू झाल्या. आणि आता हे जे नवीन बांधकाम होऊन राहिलं सिमेंट रोडचं, याच्यामध्ये एवढं भ्रष्टाचार आहे की सांगू शकत नाही. 50% जसं 1 करोडचं काम असेल तर 50 लाखामध्येच होतो. 50% कुठं पैसा गायब होतो कमिशनखोरीमध्ये कळत नाही. त्याच्यानंतर आता जे यांनी जाड्या टाकल्या पूर्ण सिमेंटचे, आणि कोणतेही काम असेल जसं लालबहादूर शास्त्री प्राथमिक शाळेचं काम प्रथम मजल्याचं होतं, प्रथम मजल्याच्या वरचा स्लॅब काढून टिना टाकल्या, ते काम 1,98,00,000 आहे. फक्त टिना टाकण्याचं काम 1,98,00,000 आहे. त्याच्यानंतर आता जसं बालसमुद्र आहे, ते बालसमुद्र 8 कोटीचं काम आहे. फक्त माती काढली, बिल उचलले. त्याच्यानंतर कुराडा तलावाचं काम, सौंदर्यीकरणाचे काम 32 कोटीचं आहे. पण अजूनपर्यंत त्याचं म्हणजे ज्या पद्धतीने कामाची स्पीड राहायला पाहिजे तेही होत नाही. आणि कामाचा दर्जा एवढा निकृष्ट आहे की खूपच म्हणजे आमदार स्वतः म्हणतात की बा नाही, आम्ही काम चांगले करत आहोत, खूप काम करत आहोत. त्यांच्या नगराध्यक्षा बोलल्या 8,000 कोटीचे काम आणले. आता पवनी म्हणजे एकंदरीत बघितलं तर कोट्यावधीच्या कामावरून करोडो रुपये म्हणजे कोट्यावधीच्या कमिशनच खाली या ठिकाणी सूर्यप्रकाश पवनी सराला तयार करून ठेवलेलं आहे. विदर्भाची काशी म्हणून समजलं जातं पवनीला, पण या ठिकाणी ज्या पद्धतीनं संपूर्ण विदर्भातून जे भाविक भक्त या ठिकाणी येतात, अनेक विधी आटोपण्यासाठी येतात, पण त्या पद्धतीच्या सोयीसवलती या ठिकाणी उपलब्ध नाही आहे. इतर तर आपण पाहतो, पश्चिम महाराष्ट्रात पाहतो की देवस्थानाचा फार मोठा विकास झाला, पण तसा विकास पवनी शहरामधून या ठिकाणी एवढं म्हणजे प्रसिद्ध असताना पण सुद्धा होऊ शकला नाही. नगर परिषदेची महत्त्वाची भूमिका असतो या विकासाच्या कामामध्ये. आपण या पर्यटन स्थळाच्या विकासाकरता कशा संदर्भात बघताय? पर्यटनामध्ये आम्ही जर बघितलं तर आमची नगरपालिका ही 1867ची आहे. ही पहिल्यांदापासून विदर्भाची काशी म्हणून गिनल्या जाते. इथं पर्यटन खूप वाढायला पाहिजे होतं. आज पवनी शहरामध्ये 250 मंदिराच्या वर मंदिर आहेत. इथं पर्यटक येत असतात पण त्या प्रमाणात येत नाही. कारण की ज्या पद्धतीनं इथं घाट दुरुस्ती व्हायला पाहिजे, नदी किनारा चांगला बनायला पाहिजे होता, ते कुठलेच काम यांनी बनवलेलं नाही. त्याचप्रमाणे जसं बौद्ध स्तूप, आज सम्राट अशोककालीन बौद्ध स्तूप हे 1984ला जेव्हा उत्खनन झालं, त्यावेळेस 1984च्या उत्खननामध्ये 3 बौद्ध स्तूप मिळाले. एक जगन्नाथ मंदिर परिसरातला, दुसरा चनकापूर परिसरातला सुलेमान टेकडी, आणि तिसरा हरदुल्ला टेकडी परिसरातला. त्याला ओपन केलं त्यांनी उत्खननामध्ये आर्किओलॉजी डिपार्टमेंटनी, आणि आणखी त्याला बंद करून ठेवलं. जर ते आतापर्यंत ओपन झालं असतं आणि त्याच्यातले जे अवशेष मिळाले ते अवशेष मुंबईला म्युझियममध्ये पहिल्याच रूममध्ये ठेवला आहे. आणि अजब बंगला जो आहे नागपूरचा, त्याच्यामध्ये पण त्याचे अवशेष आहे. आता जर आपण त्याचं बघितलं आणि ते ओपन ठेवलं असतं तर इथं देश विदेशातून पर्यटक आले, पर्यटकांना वाव मिळाली, संधी मिळाली असती. संधी मिळाली असती.
आत्ता आपण एक नगराध्यक्ष पदासाठी आपल्या सौभाग्य त्या ठिकाणी उभे आहेतच. म्हणजे आपली प्रमुख जबाबदारी या ठिकाणी आहे आणि काँग्रेस पक्षाने मोठी जबाबदारी आपल्याकडे दिली आहे. म्हणजे पक्षाचा प्रमुख नेता म्हणून आपण संपूर्ण प्रचाराची धोरण या ठिकाणी सांभाळतात. तर काय आव्हान असेल मतदारांना? माझ्या मतदारांना सांगणार आहे, माझा स्वभाव, माझे काम आतापर्यंत एवढे चांगल्या पद्धतीनं राहिले आहेत की मला सलग निवडून देत आहेत. त्याच्यामुळे माझ्या घरी कोणीही केव्हाही येऊ शकतो, मला कुठेही काही आवाज मारू शकतो. दुसऱ्या उमेदवाराच्या घरी जायला यांना थोडंसं असं वाटेल की जाऊ की नको जाऊ, पण आपण त्या पद्धतीने करणार आहोत. आणि पवनी शहराची आणि पवनी नगरपालिकेची संपूर्ण आपल्याला जाण असल्यामुळे आपण पवनीच्या जनतेसाठी, जसं ढिवर समाज आहे, ढिवर समाजासाठी जसं डोंगे पाहिजे आहे, त्यांना जाडे पाहिजे आहे, त्यांना सबसिडी देऊ. त्याच पद्धतीने जसं जे सर्व मंदिर आहेत 250च्या वर, तिथं बैठक व्यवस्था, सुशोभीकरण आणि स्वच्छ ठेवणं. दररोज लोक पूजा करू, म्हणजे आपल्या वार्डात पण आहेत, तर ते वार्डातले लोक जाऊन पूजा करू शकतात. अशा पद्धतीचे आपण बनवणार. बौद्ध स्तूप आहेत ते ओपन करणार आणि त्यांचे जे निघालेले वस्तू आहेत त्या वस्तूसाठी आपण संग्रहालयसुद्धा बनवणार पवनीमध्ये आणि त्या वस्तू घेऊन येणार. त्याच्यानंतर आपण इथं जे बुरड समाजाचे लोक आहे त्यांना बांबूसाठी प्रयत्न करणार. त्याच्यानंतर आपण पवनीला स्वच्छ, सुंदर आणि चांगलं बनवणार. आणि त्याचप्रमाणे जसं वाढीव पाणी पुरवठा अजून सुरू व्हायची आहे, 6-7 वर्ष झाले सुरू व्हायची आहे, गटर लाईन सुरू व्हायची आहे. याच्यामधला भ्रष्टाचार कसा खतम करता येईल आणि आपण त्यांना कसं कारवाई करता येईल याच्यावर भर देणार. आणि पवनीला कचरामुक्त आणि पवनीमध्ये आरोग्य, शिक्षण आणि रोजगार कसं जास्त उपलब्ध करून देता येईल याच्यावर आम्ही जास्त कार्य करणार आहे. त्याचप्रमाणे आपला विद्यार्थी असोत, मुलं मुली असोत, MPSC UPSCची तयारी करतात, त्यांच्यासाठी प्रशिक्षण केंद्र हे तयार करू. त्याचप्रमाणे आपल्याला जसं बचत गटाच्या बाया आहेत त्यांच्यासाठी उद्योग आणण्याचा प्रयत्न करू. महिलांना सक्षमीकरण कसं करता येईल त्याच्यावर आपण भर देऊ. त्याच्यामुळे आणि पवनीमध्ये जसं CCTV कॅमेरे लावण्याचा सुद्धा प्रकार म्हणजे करू शकतो ना आपण, ते करण्याचा प्रयत्न करू. त्याचप्रमाणे संस्कार कसे पवनीमध्ये आज जे अवैध धंद्याला ऊत आला आहे पवनी शहरामध्ये, जसे दारूचे असो, रेतीचे असो, सट्टापट्टीचे असो, असे जे प्रकार घडून आले त्यामध्ये कमी कसं करता येईल आणि संस्कार कसे चांगले टाकता येईल याच्यावर आपण जास्त भर देणार आहोत. आणि पवनी शहर हा स्वच्छ, सुंदर कसा तयार करता येईल आणि पवनीच्या प्रशासन कर्मचारी जे 24 तास चांगले काम केलं पाहिजे याच्यावर सुद्धा आपण भर देऊ. त्याचप्रमाणे पवनी शहरातील जनतेला 24 तास पाणी कसं उपलब्ध करता येईल याच्यावर सुद्धा आपण भर देऊ. तर हे होते धर्मेंद्र नंदरधनेजी. आकाश नमस्कार करता मी निशाद लांजेवार.